हातकणंगले तालुक्यातील संभापूर इथल्या पोवार मळ्यात राहत असलेल्या पोवार कुटुंबियांमधील सागर पोवार यांच्या वरद आणि विराज या दोन मुलांना अचानक पोटदुखी आणि उलटीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना मंगळवारी पहाटे पेठवडगाव इथल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांचा त्रास कमी झाल्यावर मुलांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी पुन्हा त्रास होऊ लागल्यानं त्या दोघांना पेठवडगावातील त्याच दवाखान्यात पुन्हा दाखल केलं. उपचार सुरू असतानाच विराजची तब्येत खालावत गेली आणि गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर वरदची तब्येत खालावल्यानं त्याला तात्काळ कोल्हापुरातल्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. दरम्यान नातेवाईकांनी विराजच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले असून त्याचा विसेरा राखून ठेवण्यात आलाय. दुसरा मुलगा वरद याचीही प्रकृती चिंताजनक बनली. त्याची मृत्यूशी सुरू असणारी झुंज अखेर आज सकाळी संपली आणि त्याचा मृत्यू झाला. अवघ्या काही तासांच्या अंतरानं दोन भावंड मृत्युमुखी पडल्यानं नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. विसेराचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे संभापूर परिसरात हळहळ व्यक्त होतीये.